नमस्कार मंडळी, आज मी करते आहे गवारची अशी मसालेदार भाजी. तर ती सोपी रेसिपी आहे आणि लागण्यासाठी अतिशय लाजवाब लागते. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी ते गवार उकडून घेतलेली आहे बघा. ती 50% उकडवून घेतलेली आहे. थोडीशी ती कच्ची आहे. त्या आपण जेव्हा मसाल्यामध्ये टाकू त्यानंतर आपण थोडंसं त्याला अजून शिजवून घ्यायचं आहे. तर स्टार्ट करते मी. पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये आपण टाकलेला आहे लसूण आणि त्यानंतर आपण टाकायचा आहे त्यामध्ये कांदा. आता कांदा आपण असा छान गुलाबीसर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, खूपच छान लागते आणि मसालेदारसुद्धा असते. ज्यांना मसालेदार खायची इच्छा असेल अशी गव्हाची भाजी ती अशी करू शकतात. यामध्ये टाकलेला आहे मी मोठा टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण. यामुळे ही भाजी मसालेदार होते. यामध्ये टाकलेलं आहे हळद आणि लाल तिखट. आता हे सर्व आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. टोमॅटो वगैरे सर्व स्मॅश करून घ्यायचा जेणेकरून त्याचीसुद्धा ग्रेव्ही होते. त्यानंतर टाकलं आहे मी मीठ चवीनुसार. आता बघा मिश्रण असं एकजीव झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण टाकायचं आहे उकडून घेतलेली ही गवार टाकलेली आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. बघा किती सुंदर दिसते आणि अतिशय चविष्ट होते. तर असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि त्यानंतर आपण ह्याला थाळी ठेवून, ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, थाळी ठेवून त्यावरती पाणी टाकायचं आहे जेणेकरून ती वाफेवरती आतमध्ये शिजेल आणि जास्त शिजवायची नाही आहे भाजीला. बघा भाजी शिजलेली आहे. आता अगदी मेणासारखी करायची नाही आहे, 100% शिजवायची नाही कधीच गव्हाची भाजी वगैरे. अशा शेंगभाज्या असतात त्या थोड्याशा कच्च्या ठेवायच्या, त्या लागण्यासाठी खूप छान लागतात. यामध्ये हवं असलं तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा टाकू शकता, तीसुद्धा भाजी छान लागते. तर गव्हाची भाजी झालेली आहे मस्त अशी, अगदी सुकी झालेली नाही आहे बघा. मसालेदार अशी गव्हाची भाजी आपली रेडी आहे. तर ही आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो आणि आपल्याला जर कधी भातासोबत वगैरे खायची असेल तरीसुद्धा खाऊ शकतो. बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्हीसुद्धा अशी मसालेदार गव्हाची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.